अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सगळी. नाजरीन, आपण आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत खबरें तर आपल्याला नश्र करता आहोत, पण काही ऐसं अहम आणि बुनियादी मुद्दा आहात त्यांच्यावर आपल्या सगळ्याची तवज्जो द्यायची कोशिश करता आहोत. आजचो मुद्दो ऐसो आहे की बघा, रमजान करीब आहे आणि वेगवेगळ्या भारच्या इस्टेटशी सफीरच्या रूपात, भिकारीच्या रूपात आपल्या इकडं लोक येत असतात. आम्ही ह्या मुद्द्यावर गेल्या 4 वर्षापासून कोशिश करता हूँ की असल चीज लोकांच्या सामने येऊ. जेव्हा आम्ही पुऱ्या ह्या प्रकरणावर अभ्यास केलो, ह्या पुऱ्या केसेसवर, तर जर अगर 10 सफीर येतात तर त्यातनं 9 झुट्ट असतात. त्यांची डॉक्युमेंट्स फेक असतात, पावत्यो फेक असतात. आणि खासकर मग आपली खासकर बायका भोली भाली असतात, असून द्या, दारार फकीर इलोय देऊन द्या. पण ह्याचो विचार नाही करत की ह्यो जो आपलो जो सदको आणि खैरात जाते तो मुस्तहक लोकाच्या आणि हाजतमंद लोकाच्या हातात जाते की काय. अक्सर ह्यातनं जी लोक भीक मागणारी हात सगळी नशाखोर करणारी हात. आता काश्मीरशी पण काही लोक येतात. काश्मीरच्या बाऱ्यात जेव्हा आम्ही आता इन्क्वायरी केली आणि आमचं जो मुठ्ठा त्यांनी जेव्हा काश्मीर खैनं मालूमात घेतले, तर त्या लोकांनी सांगले की ह्या लोकांशी आमचा काही लेना देना नाही. इवन आम्ही यहाँ तक के तुम्हाला सांगता हूँ की मानगावलाही कैशी लॉज आहे, तर ह्यो काश्मीरी जो नौजवान आणि पोरी येतात, दिसभर त्यांचं काम लोकांशी मागणं आणि राती जाण मौज मजा करणं. ह्यातला त्याचो नशा पण करतात. हां, नशा पण करतात विथ शवाहिद आमशी पैसे ह्या. तेव्हा आपल्या सगळ्याशी दरख्वास्त आहे की ऐसो आपलो सदको खैरात जकात कुणा ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैराच्या हातात देऊ नको. कोशिश करा तो मुस्तहक लोकांपर्यंत पोचलो पाहिजे. आता मुस्तहक कोण? आपली शर्यतनी हर चिजतला आपली रहबरी केली नाही. आपली शर्यत इस्लामिया आपल्याला हर मामल्यात सुबह खैनं सांजपर्यंत, चाहे मग तो कारोबार असो, शादी असो, लेनदेन असो, जाणं असो, येणं असो, मिलणं असो, पेशा पाहण्याच्या पण ह्यातला आपल्याला आपली रहबरी केली नाही. तेव्हा पहिलो आपल्या सदका जकात खैरातचो पहिलो हकदार आपलो खानदानी रिश्तेदार. त्याच्या बाद आपलो पडोसी आहे. आपल्या मुहल्ल्याच्या मस्जिदीचो पहिलो हक आहे. आपल्या मुहल्ल्याच्या मदरशाचो पहिलो हक आहे. तुम्ही जरा नजर फिरवा आणि बघा की आपल्या मुहल्ल्यातल्यान किती लोक ऐशी बिमार आहात आणि ज्याची की पैसो नाही आणि ती आपले इलाज करण्याशी माजूर आहात. तेव्हा तिकडं लक्ष द्यायचं. आपल्या मुहल्ल्यातल्यान किती ऐशी पोरं आहात जी की स्कूलची फीस नाही भरू शकत. ह्या इकडं आपण लक्ष द्या. आणि भाषी ही जी येणारा लोक आहात ना, जी की सरासर झूट आणि लूट करणारी लोक आहात. आता आपल्या आमच्या ह्या बोस्त्या जलालशाह मुहल्ल्यातला बाकायदा फकीर लोक येतात आणि भाड्याने रूम घेऊन हात आणि त्यांचा एकच धंदो सुबला जायचा, मागून आणण्याचा आणि बस मजा करून खान पिन नशाचा. आणि त्यातला बघाल तर तुम्ही हट्ट खट्ट आहात. तेव्हा ह्या बातीकडे तुम्ही खास लक्ष देसा आणि ह्याच्यावर नजर ठेवा की तुमचं सदको खैरात जकात मुस्तहक आणि जरूरतमंद लोकांपर्यंत पोचलो पाहिजे. ह्यातला अल्लाहची रजा आहे. तुमच्या पैशानी किंवा तुमच्या सदक्या खैरातनी कुणी त्याचो गैरफायदो नाही उचललो पाहिजे. मग तो आपल्याला सवाबच्या जाग्यावर आपल्यासाठी अजाब मिळेल. तेव्हा सगळ्यांनी जागरूक राहा आणि लोकाला पण जागरूक करा. अल्हम्दुलिल्लाह, आम्ही जेव्हा गेल्या 4 वर्षाखायनं ह्यातल्यानं माशी तकरीबन औरा मी शवाई जप्त करून ठेवला आहे डुप्लिकेट कागजाचं. तेव्हा तुम्ही हुशार द्या आणि ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याच्या हातात आपलं सदको खैरात जकात देऊ नको. जरूरतमंद जी लोक आहात त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि ऐशाच समाजी मसाईलवर जागरूक राहण्यासाठी बघत राहा आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल. आता पुरं मी तुम्हाला दाखवत आहे. आजच सुबला जर सफीर राहिलं होतं आणि त्याचं डॉक्युमेंट्स किती
झुटं होतं ही एक मिसाल आहे. असे 10 मिसाले माशी आहात. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबर. हां, पुढं चालणारा व्हिडिओ बघा. अल्लाह हाफिज. नाजरीन, रमजान आयलोय आणि ह्या जुट्टं खोटं सफीर येन कैसं आपल्याला लुटतात आपल्या कोकणातला बघा. आता तुमचं हे पेपर दाखवत आहे ह्या तुम्हाला ही सिफारतनामा. ह्याच्यावर खच्चे न डेट आहे, न साईन आहे, न खच्चो रजिस्ट्रेशन नंबर आहे. हे हमेशा मी ह्यो ऐसा मामलं तुमच्या नजरेत आणण्याची कोशिश करता. बघा ह्याच्यावर नाव काय आहे, इस्लामिक लायब्ररी. हां, रजिस्ट्रेशन नंबर नाही, काही नाही. ह्यो एक पण फेक पेपर आहे. ह्याच्यावर नाव काय आहे, मदरसा इस्लामिया. खच्चा रजिस्ट्रेशन नंबर नाही, काही नाही. 2024चा लेटर 2026 चाललेला आहे. 2 जाईला तिसरो ह्यो लेटर त्यांचं तुम्ही बघा. ऑल जम्मू एंड काश्मीर गुजर ही खच्चा रजिस्ट्रेशन नंबर नाही ह्याच्यावर आणि 2024चा. आणि ही सगळी नल्ला सर्टिफिकेट हात बघा. तेव्हा रमजान येते. तुमच्या सदका खैरात जकातचो जो पहिलो मुस्तहिक आहे तो तुमच्या खानदानवालो आहे, तुमच्या मोहल्ल्याची मस्जिद आहे. ही बघा, ही 80 बुका. आणि किती वखत मी केशव धरले आहे आणि तुम्हाला यकीन नाही येणार की ही लोक हफ्त्याला 60-70 हजार रुपये गोळा करतात. बघा ह्याच्यावर त्याचा नंबर नाही, काही नाही, काही नाही. मी त्या दोघांना आपल्या सामनं रुबरू करताय आणि असं मामलं मी आपल्या सामनं हनत राहीन. तुम्ही सगळ्यांनी जागरूक व्हा आणि आपली सदका खैरात वाया नको होऊन दे. हजरत, किसी भी सफ़ीर के लिए तस्दीकनामा आपका मुकामी तस्दीकनामा हो, ठीक है. आप वहाँ से निकले, आपके मुकाम का कोई भी तस्दीकनामा नहीं है. दूसरी बात, मिसाल के तौर पर अगर आप बम्बई में आ गए तो आपका इदारा बम्बई वालों को मुतला करेगा, बम्बई वाले आपको तस्दीकनामा देंगे. उसके बाद में वो 2 तस्दीकनामे लेके आप इसी एरिया में आएंगे. हम अपनी एरिया से आपकी तस्दीक करेंगे. अगर आपकी जो है तस्दीक तसल्ली बख्श है तो आप घूम सकते हैं, वरना आप घूम सकते नहीं. सारे मदारिस और मकातिब का हमारे यहाँ यही उसूल है. तो मैं वापस आपसे दरख्वास्त करता हूँ, बहस करने में कोई मज़ा नहीं है. मैं ये आपके डॉक्यूमेंट्स आपके हवाले नहीं दे दूँगा. आप जो करना है करिए और मैं आपको यहाँ पे घूमने नहीं दूँगा. और आपको अभी भी एहतराम से कह रहा हूँ हजरत कि आप जिस जगह से आए हैं आप उस जगह वापस चले जाइए. हाँ, आप कह रहे थे कि 3000 किलोमीटर से आए हैं आप, ठीक है. आप जम्मू से निकलते हैं तो कितने बड़े बड़े शहर आपको मिलते हैं? ये बात कर, एक मिनट नहीं, जो बात करने एक वाले मिनट, मैं जो बोलता हूँ मुख्तसर में बात करो. कितने बड़े शहर मिलते हैं? पहला तो आपको दिल्ली मिला, कैपिटल है ना, जो कि भारत की राजधानी है. अब आप मुझे बताओ, क्या दिल्ली में आपको हेल्प करने वाला कोई नहीं, या हमारे ऐसे गांव खेड़े में आने का मतलब क्या है? और एक भी डॉक्यूमेंट्स आपका तसल्ली बख्श नहीं है, समझे. अच्छा, दिल्ली से निकले तो आप बम्बई में आए. इधर गांव खेड़े में आके, क्योंकि देखो आप हजरत को मालूम है गांव खेड़े में सादा सीधे लोग रहते हैं. हाँ, और आपका तीसरा साथी किधर है, उसको बुला लो. मेरी बात सुन. हाँ, ये देखो, ये टिकट काट सर, वो टिकट कोई सबूत नहीं है. नहीं, टिकट कोई सबूत नहीं है. आपके डॉक्यूमेंट्स मैंने एक एक आपको चीज़ खोल के बताई कि कोई एक भी डॉक्यूमेंट्स आपका तसल्ली बख्श नहीं है. हे 2 शख्स. पहिले जर पेपर दाखवलं त्यांचं हे हजरत आहात आणि त्यांचं दुसरं साथीदार हे आहात. आणखी एक साथीदार आहे आणि हे डॉक्युमेंट्स तुम्ही बघू शकता. परत आणखी एक सबूत आहे, दारुल जिलानिया हुसैनिया. फॅक्ट डॉक्युमेंट्स आहे, काही साईन नाही, काही नाही. ही सिफारतनामा पण बघा, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे काही नाही. ही पण एक मिनिट, हे बघा ह्याच्यावर फक्त रजिस्ट्रेशन नंबर नाही आणि ह्या असं वेगवेगळं डॉक्युमेंट्स आहात. आणि ही त्यांचा पावती बुक आहे. हे हजरत अलेला आहात कश्मीरशी, हे पण कश्मीरशी. और तीसरा साथी किधर है, आपको बुलाओ. दूसरा मोहल्ले में है. हाँ, अभी मैं
आपके ये सारे डॉक्यूमेंट जब्त करता हूँ। और बिल्कुल अभी देखो, मैं एहतराम से आपको समझा रहा हूँ, आप मेरे दुश्मन नहीं हैं, लेकिन साफ बता दूँ कि मेरे मोहल्ले में भी गरीब है, ज़रूरतमंद है। जम्मू कश्मीर बहुत दूर की बात है, और ये सारे आपके डॉक्यूमेंट जो है वो तसल्ली बख्श नहीं है। नहीं नहीं, मेरी बात सुनिए, मैं एक ही बात करूँगा, आपसे उज्जत नहीं करूँगा। अगर मैं चाहूँगा तो आपके बैग भी जब्त करके रख दूँगा। शराफत इसी में है, जिस ट्रेन से आप आए, जिस रास्ते से आए, आप वापस चले जाइए। मैं अभी मोहब्बत और प्यार से समझा रहा हूँ। अगर आप कहीं दिखे, फ़ोन ज़रा कट कीजिए, अगर आप कहीं दिखे तो उस वक्त आपके साथ हम रियायत नहीं करेंगे। अभी मैं आपके 2 साथी रहे, 3 रहे, 4 रहे, जिधर आप किधर भी जाएंगे, अल्हम्दुलिल्लाह हमारा नेटवर्क काफ़ी मजबूत है। हम कोशिश करते हैं हकदारों को हक मिले। आप भी शरीयत जानते हैं, शरीयत का हुक्म क्या है? मेरे सदके खैरात और इसका जो हकदार है पहला मेरा ख़ानदान वाला है, पहले मेरे मोहल्ले की मस्जिद, समझे ना। तो आज के डेट में ये कारोबार बना हुआ है, और ये कारोबार हम आपको यहाँ करने नहीं देंगे। ये दुकान यहाँ है, तो मैं आप दोनों से रिक्वेस्ट करता हूँ। वो तो है, बात सुनो मैं आपके हर बात सुनता हूँ। मैं लाख बात की एक बात बताता हूँ, रोज़ाना आप जैसे 2-4 टकराते हैं, और साफ बताता हूँ कि आपका जो तस्दीकनामा मिलता है उसमें क्या क्या धंधे चलते हैं, समझे। तो मैं लाख बात की एक बात निहायत एहतराम के साथ आपको बता रहा हूँ, ये आपके डॉक्यूमेंट्स मैं आपको वापस नहीं दे दूँगा। आप जहाँ से आए वहाँ चले जाइए।